नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकाउंटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024ची एक्झाम झालेली जे 2 फेब्रुवारीला त्या एक्झामला आलेले सर्व प्रश्न आपण विश्लेषण करणार आहोत। तर चला बघूया, हे बघून घ्या, कारण आपलं 4 मेला कंबाईंड ग्रुप सीची एक्झाम आहे पूर्व परीक्षेची। तर ते त्या एक्झामला आपल्याला हे प्रश्न उपयोगी ठरू शकतात, त्यामुळे आपण हे विश्लेषण करणार आहोत। तर बघा, सुरुवाती हा ग्रुप बी शेट आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न इतिहास म्हणजे पहिली सिरीज इतिहासाच्या प्रश्नांना सुरू होत आहे। तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते, असा हा प्रश्न होता। तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आनंद मोहन बोस। तर या प्रश्नामधून अजून दुसरा प्रश्न तयार होते की 26 जुलै 1876 रोजी इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। बघा, दुसरा प्रश्न, तर हे लक्षात ठेवायचं। तर आपल्याला महत्त्वपूर्ण ज्या संघटना आहेत त्या संघटना व्यवस्थित करून ठेवायचं महाराष्ट्राच्या इतिहासातून। त्यानंतरचा प्रश्न आहे की नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते। तर हा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील आपले जे राजे होऊन गेलेत त्यावर हा प्रश्न आलेला आहे मराठ्यांच्या इतिहासावर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजा रघुजी तिसरा, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा तिसरा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा। तर आपल्याला या ठिकाणी योग्य विधान निवडायचे आहे। 3 पर्याय दिलेले आहेत। तर हे तिन्ही पर्याय दिलेले आहेत, ते तिन्ही पर्याय योग्य आहेत, त्यामुळे वाचून घेऊया। तर आपण जर PYQचा अभ्यास केला तर आपल्याला हा प्रश्न म्हणजे आधीच्या PYQचा ज्यांनी अभ्यास केलेला असेल तर त्यांना हा प्रश्न इझिली सुटला असेल, कारण हे जे तिन्ही प्रश्न आहेत ते तिन्ही प्रश्न वेगवेगळ्या एक्झामला म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे 3 स्टेटमेंटमध्ये 3 प्रश्न वेगवेगळ्या एक्झामला येऊन गेलेले आहेत, त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर सॉल्व करता येईल। हे तिन्ही पर्याय योग्य आहेत। भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली, विधान बरोबर आहे। भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली, हे सुद्धा बरोबर आहे। आणि भारतातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली, हे सुद्धा विधान बरोबर आहे। आणि इतर नाही, पण इतिहास आणि भूगोलच्या बाबतीमध्ये जर PYQच्या व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपल्याला खूप म्हणजे संदर्भ त्यामध्ये मिळत असतो आणि आपला प्रश्नाचं उत्तर बरोबर येत असते, त्यामुळे हे PYQ व्हेरी IMP आहे, त्यामुळे आपण विश्लेषण घेत आहोत। बघा, त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, कोल्हापूर येथील 27व्या फलटणतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, कारण रामजी शिरसाट यांनी कोल्हापूर येथील 27व्या फलटणमधील हिंदी शिपाई आहेत कोण, रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये 31 जुलै 1857चे बंड झाले होते। कुठं, कोल्हापूर 27वी फलटणतील हिंदी शिपाई, लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपल्याला इथून समजते की 1857च्या उठावावर व्यवस्थित आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणाचे आहे। तर हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। झाशीच्या राणीवर एकतरी प्रश्न येऊन जातो, म्हणजे ते 1857च्या उठावाशी संबंधितच आहेत, त्यामुळे हा महत्त्वाचा आहे। तर कोणी म्हटलं होतं, तर ह्यू रोज यांनी म्हटलं होतं की झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष आहे, हे विधान कोणी केलं होतं, ह्यू रोज। तर म्हणजे जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांबद्दल कोणते विधान केले हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे। इतर ठिकाणी असलेले ते लक्षात म्हणजे ते नोट करून स्वतःच्या नोटबुकमध्ये नोट करून ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लिहून घ्यायचं।
तर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे की 27 जुलै 1889 लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर यामध्ये काय म्हटलं आहे, ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेशी संबंधित व्यक्ती कोणत्या आहेत, तर ते आपल्याला पर्यायामधून सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड. म्हणजेच सर ॲलन ह्यूम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्यामेकचंद्र बॅनर्जी, वेडबर्न आणि W.S. केन हे जे व्यक्ती आहेत, तर हे काय आहेत, तर ब्रिटिश इंडिया ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये या व्यक्तीचा म्हणजे समावेश आहे. या व्यक्ती संबंधित आहेत. कुठं? लंडनमध्ये होते. लंडन येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या जे ब्रिटिश इंडिया कमिटी होती त्यांच्या स्थापनेमध्ये सर ॲलन ह्यूम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्यामेकचंद्र बॅनर्जी, वेडबर्न आणि W.S. केन हे व्यक्ती संबंधित आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. 1909 कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोणत्या व्यक्तीने केले होते? तर आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. कोणी म्हणजे ह्या केलं म्हणजे काय, कामगार हितवर्धक सभेच्या स्थापना म्हणजे कामगार हितवर्धक सभा स्थापन करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोणत्या व्यक्तीने केले? तर ते आहेत भिवाजी नरे, दुसरा आहे सीताराम बोले आणि चौथं म्हणजे तिसरं व्यक्ती आहे बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर. हे 3 व्यक्तींनी कामगार हितवर्धक संघटनेची स्थापना केली. दुसरा प्रश्न अजून तयार होते की कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना कोणी केली? तर हे 3 व्यक्ती आहेत भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर. किंवा हे कामगार हितवर्धक सभेची स्थापना केव्हा झाली हा पण प्रश्न तयार होतो. तर 1909 लक्षात ठेवायचं. 1909 कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोणी केले? तर भिवाजी नरे, सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. तर कामगार संघटनेवर प्रश्न येतो. कामगार संघटना व्यवस्थित करून ठेवायचं. त्यानंतर होम रूल म्हणजे काय? तर बाल गंगाधर टिळकच्या संदर्भातलं जे आहे ते व्यवस्थित करून ठेवायचं. तर होम रूल म्हणजे काय असं हे म्हणजे प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करणे, स्वराज्य प्राप्त करणे आणि काय, तर इंग्रजाच्या जोगडातून मुक्त होणे. तर ह्यांनी चौथं पर्याय दिला होता स्वशासनात प्रतिकार करणे. तर हा निगेटिव्ह आहे, कारण स्वतः म्हणजे स्वशासनाला प्रतिकार आपल्या देशातले व्यक्ती कसं करू शकणार? तर हे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर हे जर 4 स्टेटमेंट वाचलं तर बरोबर देता येईल. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजाच्या जोगडातून मुक्त होणे. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या सहमतीने केलेला खून असे कोणी म्हटले? सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या पद्धतीने केलेला खून असे कोणी म्हटलं? म्हणजे कोणत्याही ज्या प्रथा वगैरे आहे त्यांच्याबद्दल जे समाजसुधारकांनी स्टेटमेंट केले आहे ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन राय यांनी म्हटलं आहे सतीप्रथेबद्दल की शास्त्राच्या सहमतीने केलेला खून. कारण राजा राममोहन राय हे पहिले व्यक्ती आहे की त्यांनी सतीप्रथेला विरोध केला आणि म्हणजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती नाना शंकर शेट हे सुद्धा आहेत. त्यांच्या सोबत ते म्हणजे प्रथा मोडून काढण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की संघटना म्हणजे ज्या सामाजिक संघटना आहेत ते दिलेलं आहे आणि त्यांच्या स्थापनेचे वर्ष दिलेलं आहे जोड्या लावायला. त्यामुळे
लक्षात ठेवायचं. तर लक्षात कसं ठेवायचं, तर आपल्याला या चारपैकी एखादी तरी म्हणजे जेवढी म्हणजे आपल्याला करेक्ट माहीत असेल तर बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना जर 1873ला झाली, हे मला म्हणजे 100% माहीत आहे. तर पर्याय एकच आहे, म्हणजे एकच पर्याय आहे की ज्यामध्ये एक मिनिट चुकतो हां. सत्यशोधक समाजाची स्थापना सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली, तर पर्याय याच्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ला झाली. तर पर्याय 3मध्ये एकचमध्ये ते दिलेलं आहे. व हे लक्षात घ्या, एकचमध्ये पर्याय म्हणजे 4 दिलेला आहे. व सत्यशोधक समाज 1873, तर पर्याय 3 येते. तर मग त्यामुळे आपल्याला पुढील एक्झामसाठी आता हे पुढील इसवी सनसुद्धा लक्षात ठेवायचं. जसं प्रार्थना समाजाची स्थापना इथं दिलेली आहे 1867. प्रार्थना समाजाची स्थापना 1867ला झाली. सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा झाली, तर 1870ला सार्वजनिक सभा. आणि आर्य समाजाची स्थापना केव्हा, तर 1875. आर्य समाज 1875 इसवी सन. लक्षात राहत नाही तर पुन्हा तेच लिहून बघायचं. 4-5 वेळेस लिहिलं की ते पाठच होऊन जाते. त्यानंतर मग 10 प्रश्न इतिहासावर आलेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्यानंतर भूगोल सुरू होतो. भूगोलावर म्हणजे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल किती आलेले आहेत ते प्रश्न बघूया. पहिलाच प्रश्न भारताच्या भूगोलावर आहे. तर कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हटलं जाते. तर पंजाब हिमालय कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला म्हटलं जाते, तर सिंधू आणि सतलज. पंजाब हिमालय जे 10वी जुने 10वीचे स्टेट बोर्ड आहे त्यामधून हा म्हणजे प्रश्न आहे. सिंधू सतलज या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हटलं जातं. जसं स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे. नकाशा वगैरे पण खूप व्यवस्थित दिलेला आहे त्यामुळे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना रिकामी जागा म्हटलं जातं. हा शुद्ध त्या 10वीच्या पुस्तकामधूनच प्रश्न आहे. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं, तर लू वारे म्हटलं जातं. पर्याय 2 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलावरील. महाराष्ट्रातील घाट आणि त्यावरील रस्ते. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, घाट, रस्ते, MPSCने आधीच्या भरपूर एक्झामला विचारलेला आहे. त्यामुळे जर PYQ व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर हा प्रश्न तिथूनच म्हणजे सॉल्व होत आहे. तर बघा, फोंडा घाट हा कोणत्या रस्त्या दरम्यान आहे, तर फोंडा घाट कोल्हापूर पणजी या दरम्यान आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 योग्य उत्तर आहे. फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान आहे. त्यानंतर माळशेज घाट. तर माळशेज घाट हा ठाणे आणि अहमदनगर दरम्यान आहे. तर हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळ दरम्यान आहे. तर थड घाट हा मुंबई नाशिक दरम्यान आहे. थड घाट कुठं आहे, तर मुंबई नाशिक दरम्यान आहे. हे व्यवस्थित 2-4 वेळेस असं लिहून घेतलं तर ते आपल्या व्यवस्थित लक्षात राहते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की शंभू महादेवाचे डोंगर रांग रिकामी जागा नद्यांच्या दरम्यान आहे. तर शंभू महादेवाचे डोंगर रांग हे भीमा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोणतं पर्याय ती याचं योग्य उत्तर आहे. तर त्यामुळे आता आपल्याला इथून काय समजलं, तर त्या नद्या आहेत आणि डोंगर रांगा आहेत त्या महत्त्वाच्या, तर लक्षात ठेवायचं. जसं काय आपला सातपुडा पर्वत म्हणजे तापीच्या उत्तरेला सातपुडा. मग तापी आणि गोदावरीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे, मग गोदावरी आणि भीमाच्या दरम्यान कोणता पर्वत आहे. तर हे व्यवस्थित स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार, म्हणजे त्यांनी 1970मध्ये व्याख्या केली आहे. स्वामीनाथन आहेत ते हरित क्रांतीचे जनक. त्यांनी भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य, तर त्यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहे 4. तर त्याच्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर कोरडवाहू शेती तर पर्याय 4 येतो. त्यामध्ये ड पर्याय येते. 100 सेमीपेक्षा कमी आणि 40पेक्षा जास्त. तर ते पर्याय कोणता आहे, तर चौथा पर्याय आहे. डी उत्तर असणारा चौथा पर्याय. त्यामुळे हे योग्य
आहे MS स्वामीनाथन यांचे निधन झालेले आहे 2024मध्ये. करंटमध्ये सुद्धा MS स्वामीनाथन व्यवस्थित करून ठेवा पुढील एक्झामसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? तर हा प्रश्न म्हणजे थोडंसं म्हणजे कॉमन सेन्स पण सुटू शकतो आधी नुसतं वाचन केलेलं असलं तरी. बघा, भारतीय जनगणनेनुसार नागरी वस्ती भारतीय जनगणनेनुसार 2011च्या जनगणना तर महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे, 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणे, 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असणे हे नाही. कारण 50% लोक जरी बिगर शेती करणारे असलं तरी 50% लोक मग शेती करणारे आहेत ना, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आणि तिसरं चौथं दिलं आहे ड, की लोकसंख्येची घनता दर चौरस किमीला 400पेक्षा जास्त, तर हे बरोबर आहे. तर मग अ, ब आणि ड, अ, ब आणि ड पर्याय असणारा एकच आहे, पर्याय 3. अ, ब आणि ड हे स्टेटमेंट हे पर्याय 3 हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने व्यवस्थित जर वाचलं तर म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील 1960 आणि 1920मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे आहेत. तर बघा, जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 1960ला किती, तर 4 प्रशासकीय विभाग होते. किती? 4 प्रशासकीय विभाग होते. आणि आत्ता करंटमध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे. त्यामुळे पर्याय 2 योग्य उत्तर येते. महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न आहे, मृदा प्रकार आणि प्रदेश. महाराष्ट्राच्या भूगोलातील हा प्रश्न आहे. तर बघा, काळी मृदा कुठे आढळते? तर जो महाराष्ट्राच्या पठारी प्रदेश, काळी मृदा महाराष्ट्राच्या पठारी प्रदेश, कोकण प्रदेशमध्ये कोणतं, तर जांभी मृदा आणि तांबडी मृदा ही पूर्व विदर्भामध्ये आणि भरड उथळ मृदा ही सह्याद्रीच्या पूर्व भागात. त्यामुळे असा म्हणजे हे जोडी लावणारा योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय 2. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. काळी मृदा महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये, जांभी मृदा कोकणामध्ये आढळते, तांबडी मृदा पूर्व विदर्भामध्ये आणि भरड उथळ मृदा सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये, म्हणून पर्याय 2 योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित मृदा हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतर आहे खनिज संपत्तीवर प्रश्न विचारले जात असते. स्टेटमेंट दिलेले आहेत. हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. नेहमी खनिज आहे, मृदा आहे, वने आहेत, यावर प्रश्न विचारले जात असतात. तर पहिलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि ब. तर बघा, अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने आणि तांबे आढळते. तर स्तरित खडकामध्ये चुनखडक आणि जिप्सम यासारखी खनिजे आढळते. हा सुद्धा म्हणजे सगळेच प्रश्न म्हणजे स्टेट बोर्डमधून सुटणारे आहेत. स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचलं तर सुटतात त्यातून. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे नदी खोऱ्यासंदर्भात प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. बरोबर आहे. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, परंतु भीमेचं स्वतंत्र खोरेसुद्धा आहे. त्यानंतर पेनगंगा नदी ही अजिंठा रांगेत उगम पावते, हे बरोबर आहे. मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे का? तर नाही, हे विधान चूक आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीच्या उत्तरेकडे उपनदी आहे, हे विधानसुद्धा चूक आहे. म्हणून पर्याय 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचे आपण प्रश्न बघणार आहोत. तर त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते अर्थव्यवस्थेवर सुरू होतात. कारण 10 प्रश्न इतिहासवर आहेत, 10 प्रश्न भूगोल आहेत. त्यानंतर 15 प्रश्न असतील इकॉनॉमिक्सला, ते बघूया. भारतीय रहिवाशांसाठी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? तर कोणतं विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही म्हटलेलं आहे, नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे प्रश्न सुटते. एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ. त्यानंतर दिलेलं आहे फॉरेक्स ट्रेडिंग सेवा
देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, तर हे नाही आहे. परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक, तर यामधून दुसरा प्रश्न अजून तयार होतो कोणता, तर भारतीय रहिवाशासाठी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ आहे. तर म्हणजे अधिकृत व्यासपीठ कोणते आहे असा प्रश्न दुसरा येऊ शकतो, की आपल्याला यातून फक्त एकच पर्याय दिला जाऊ शकतो. तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, एक मान्यताप्राप्त स्टॉक चेंज हे विदेशी चलन व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरण्याचे अधिकृत व्यासपीठ आहे. भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ म्हणजे त्यांनी सजेस्ट केलेला. त्यानंतर परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली एखादी बँक, हे सुद्धा काय तर विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी म्हणजे अधिकृत व्यासपीठ आहे. तर मग कोणते नाही आहे, तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणते व्यासपीठ हे नाही आहे. त्यामुळे जे व्यासपीठ नाही म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्टे कोणते आहे, तर त्यामुळे लक्षात ठेवायचं कृषी, त्यामध्ये कृषीमध्ये जे सहकार आहे, सहकार कृषी यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. सहकार, त्यामध्ये मग नाबार्ड वगैरेवर पण प्रश्न विचारला जातो. यावेळेस वेगळा प्रश्न विचारला आहे, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्टे कोणते, तर मुख्य उद्दिष्ट आहे की कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, म्हणून पर्याय 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे. अर्थसंकल्पावर नेहमी प्रश्न विचारल्या जात असते, त्यामुळे अर्थसंकल्प म्हणजे काय म्हणतात, थिअरी व्यवस्थित करून ठेवायची, त्यांच्या संकल्पना व्यवस्थित करून ठेवायच्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधान बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवितो, राजकोषीय तूट पण दर्शवितो, प्राथमिक तूट दर्शवितो आणि परिणामकारक महसुली तूटसुद्धा दर्शवतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की खालीलपैकी कोणते औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. हे चारही विधान जर व्यवस्थित वाचलं तर जो पॉझिटिव्ह आहे, जो कामगारांच्या हितासाठी आहे असा म्हणजे निर्देशांक म्हणजे खरा असू शकतो. त्यामुळे जर खरा बघितलं तर हे सगळं वाचत नाही. तर औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करणे, हे काय तर औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल हे विधान खरे आहे, खरा विधान आहे. त्यामुळे पर्याय 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही, तर मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही असा हा प्रश्न आहे. तर हा नाही आहे. खुल्या बाजारातील व्यवहार हे पत नियंत्रणाचे साधन नाही आहे. तर मग उरलेले 3 उपभोग कर्जाचे नियंत्रण, आदेशाच्या मार्फत नियंत्रण, कर्ज तारणशीमांचे नियंत्रण हे मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतसंस्थेचे साधन आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं म्हणजे जे गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन, गुणात्मक संख्यात्मक असे काहीतरी साधन आहे, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. म्हणजे बँकवर प्रश्न विचारलेला आहे, बँक व्यवस्थित करून ठेवायची. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यातून कोणते बरोबर आहे ते आपल्याला यातून निवडायचं आहे. तर बघा, भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. आता पुन्हा लक्षात ठेवायचे, वन लाइनरमध्ये सुद्धा कधी विचारला जाऊ शकतो. भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली, तर 1958ला झाली. भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958. त्यानंतर दुसरा स्टेटमेंट दिलेला आहे, PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, हे विधान पण बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 3 योग्य उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत.
क्रांती आणि उत्पादन दिलेले आहे। हा प्रश्न आधीच्या एक्झामला म्हणजे आधी MPSCद्वारे घेतलेल्या इतर एक्झामला सुद्धा म्हणजे क्रांती आणि उत्पादन यावर प्रश्न आलेला आहे। त्यामुळे PYQचा जर अभ्यास केला तर आपला हा प्रश्न सुटत आहे। पर्याय 3 योग्य उत्तर आहे। हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे। तर सोनेरी क्रांती हे फळ उत्पादनाशी संबंधित आहे। तर निळी क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। ते पिवळी क्रांती तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे। यामधून एक किंवा दोन तरी आपल्याला जर बरोबर क्रांती माहीत असेल तरी हे म्हणजे जोडी म्हणजे व्यवस्थित आपल्याला सॉल्व करता येऊ शकते। तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे हरित क्रांती कशा संबंध अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि तो एकच पर्याय आहे त्यामध्ये की हरित क्रांती म्हणजे 3 दिलेला एकच पर्याय आहे। त्यामुळे हा उत्तर सगळ्यांना म्हणजे सुटू शकतो सगळ्यांच्याच। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न आहे त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते भारतीय राज्यघटनेवर सुरू होतात। बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकामी जागामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची नाही इकॉनॉमिक्सचाच प्रश्न आहे। केंद्रीय अर्थसंकल्प आहे। केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे। तर अनुच्छेद 12 अनुच्छेद म्हणजेच कलम 112 कलम 112 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा म्हणजे व्याख्या दिलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे इकॉनॉमिक्सवरील आहे 15 प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागामध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी म्हणजे मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आलेली आहे। म्हणजे आधीचे जे मानवी गरिबी निर्देशांक होतं त्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ची संकल्पना मांडण्यात आलेली आहे। तर कशामध्ये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मानव विकास अहवाल 2010 मानव विकास अहवाल 2010 पर्याय उत्तर येते मानव विकास अहवाल 2010। तर त्या आधीचा जो त्यात आले होतं तर यामध्ये पहिलं विधानच बरोबर आहे दुसरं नाही। कारण बरोबर आहे ना, कारण एकच स्टेटमेंट आहे, एक म्हणजे उत्पन्नाचा समावेश नसणे आणि दुसरा आहे उत्पन्नाचा समावेश असते तर असते की नसते तर त्यामुळे तर नसते म्हणजे असते आहे तर ते नसते। पर्याय 1 उत्तर आहे त्याचं पर्याय 1 उत्तर आहे लक्षात ठेवायचं। स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते। स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते हे विधान बरोबर आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे की खालील विधाने विचार करा। तर या ठिकाणी विधाने दोन्ही आहेत, माझं ते गलत झाली, दोन्ही विधान बरोबर आहे। स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असते। निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कमी असते। स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो। ह्या संकल्पना आहेत व्यवस्थित राष्ट्रीय उत्पन्नावरील ही संकल्पना व्यवस्थित करून ठेवायच्या, कारण राष्ट्रीय उत्पन्नावरील ह्या एक्झामला 2 प्रश्न आले होते त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक व्यवस्थित करायचा। त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत कोणते विधान बरोबर आहे? तर कोणते विधान बरोबर आहे असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 उत्तर येते। तर पर्याय 2 अ आणि ब 2 विधान बरोबर आहे। भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले। जो 2023-24चा अर्थसंकल्प आहे त्यामध्ये भरड धान्यास श्री अन्न म्हणून म्हणजे सन्मानित करण्यात आले। किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढविण्यासाठी 23,000 कोटीची तरतूद करण्यात आली, त्यामुळे हे दोन्ही विधान बरोबर आहे। त्यानंतरचा तिसरा विधान म्हणजे राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आली, तर हे विधान चूक आहे। तर आपल्याला आता इथं काय करावं लागेल तर हे आपल्याला नेटवर जाऊन सर्च करावं लागेल की राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 2023-24च्या अर्थसंकल्पात म्हणजे किती तरतूद करण्यात आली होती आपल्याला माहीत असायला हवं। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे?
तर यामध्ये आयोगाने जे उत्तर आहे ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे जे 3 प्रमुख घटक आहेत जे सतत बदलणारे आहेत. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये सतत बदलणारे 3 घटक कोणते आहेत? तर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. त्यामुळे लोकसंख्या व्यवस्थित करून ठेवायच्या, लोकसंख्या टॉपिक. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2024च्या नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशाचा योग्यक्रम लावा. लक्षात ठेवायचं 2024 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार. तर पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर येते. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी. जर्मनी हे जापानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. चौथ्या क्रमांकावर जर्मनी आणि 5व्या क्रमांकावर आपला भारत आहे. हा उतरता क्रम आहे. सर्वात श्रीमंत अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, चौथ्या क्रमांकावर जापान आणि 5व्या क्रमांकावर भारत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा रिकामी जागाशी संबंधित आहे. तर डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समितीशी संबंधित आहे. जर आधीच्या PYQ व्यवस्थित केलं तर म्हणजे 5-6 प्रश्न तरी ते आपले असे सॉल्व होत असतात, म्हणून व्यवस्थित करायचं. डॉक्टर विजय केळकर या समितीचा अहवाल अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा शी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतर करंटचे प्रश्न सुरू होतात, चालू घडामोडी. त्यामुळे या ठिकाणी विचारण्यात आलेलं जे करंट आहे तो किंवा त्या संदर्भात त्या कालावधीचा करंट आपल्याला करणे महत्त्वाचं आहे. कारण आपली हे एक्झाम जानेवारी 2024ला होणार होती आणि फेब्रुवारीमध्ये कंबाईंड ग्रुप Cची एक्झाम होणार होती. तर ते एक्झामचे पेपर आधीच झालेले असणार त्यांचे तयार. त्यामुळे त्याच पद्धतीचं करंट आपल्याला करावं लागणार आहे. काही करंट आपल्याला 2023चं सुद्धा करावं लागणार आहे. जे शेवटचे महिने आहेत जसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याच्या 2023चं करंट करावं लागणार आहे. कारण हे जे आहे BN गोस्वामी कोणत्या क्षेत्रासंबंधी यांचे निधन 2023मध्ये झालं होतं. तर BN गोस्वामी हे कला इतिहासाशी संबंधित आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे लक्षद्वीप संबंधी असं म्हणजे 3 देशासंदर्भातले स्टेटमेंट आहे जे करंटमध्ये यांच्यावर म्हणजे सुरू होतं, म्हणजे चर्चा म्हणजे यांच्या हे जे जे हे फोकसमध्ये होतं. त्यामध्ये लक्षद्वीप आहे. अजून दुसरं काय मालदीव आहे आणि अजून नंतर दुसरं आहे कोणतं तरी. तर हे लक्षात ठेवायचं. लक्षद्वीप संबंधित आहे, केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. तर त्या संदर्भातले अयोग्य विधान कोणते आहे असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला अयोग्य विधान निवडायला सांगितलं आहे. तर बघा लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय. तर हे विधान बरोबर आहे, आयोगाने दिलेले आहे. त्यानंतर आकारमानानुसार हा भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. तर हे विधान चूक आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर करवती आहे. तर हे विधान बरोबर आहे, कारण लक्षद्वीपची राजधानी कवरती हे आहे. आणि त्यानंतर आहे अगाट्टी हे लक्षद्वीपची राजधानी आहे. ते हे नाही आहे, कारण हेच कवरती हे दिलेलं आहे, हे लक्षद्वीपची राजधानी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4 ब आणि ड हे विधान काय आहे तर अयोग्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालविले जाते? तर ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालविले जाते. महिला संदर्भातच आहे. तर जे म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना सक्षम करणे, सक्षम करणे यासाठी संघटन से समृद्धी हे अभियान ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात आले आणि यासाठी 17.87 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. तर बघा जे महिलांसंदर्भातल्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यावर प्रश्न विचारला जात असतो नेहमी. तर त्यावरीलच तो प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची
आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नासा आणि CNES. नासा आणि CNES ह्या काय आंतरराष्ट्रीय उपग्रह संस्था आहेत. त्यांनी म्हणजे हे काय म्हणताय त्या अंतराळ संस्था आहेत. हे या ठिकाणी पर्यायामध्ये देण्यात आलेल्या या सगळ्या काय आहेत तर अंतराळ संशोधन संस्था आहेत. तर यांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी नासा म्हणजे भारत आणि हे दुसऱ्या देशातील CNES यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे. तर ह्या प्रश्नातून दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो की अंतराळ संशोधन संस्था वर प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी की कोणत्या म्हणजे अंतराळ संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या अंतराळ संस्था आहेत किंवा नाही अशा पद्धतीने. तर त्यामुळे ह्या सगळ्या देण्यात आलेल्या सर्व अंतराळ संशोधन संस्था आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 रिकामी जागा यांनी प्रस्तुत केलेला आहे. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 तर पर्याय 1 दिलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांनी प्रस्तुत केला. त्यानंतरचा प्रश्न आहे निर्देशांक व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक पुस्तकावर प्रश्न नेहमीच येतो. नेहमी एक म्हणजे करंटमध्ये एक महत्त्वपूर्ण पुस्तकावर एक प्रश्न येत असते नेहमी. तर या ठिकाणी असलेले पुस्तक आहे द इंडियन नेव्ही @75 रेमिनिशिंग द हायवेज. ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर पर्याय 3 उत्तर आहे कमांडर रणजित राय. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर या ठिकाणी देण्यात आलेले जे 3 पर्याय ह्या 3 व्यक्ती म्हणजे हे जे आहेत महत्त्वपूर्ण व्यक्ती तर यांचे कोणत्या पुस्तक आहेत ते आपण आपल्याजवळ नोट करून ठेवायला हव्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणी पुंज म्हणजे क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 2 मार्क रीड यांनी पुंज म्हणजे पुंज कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आफ्रिकन युनियनचे गीत कोणते? आफ्रिकन युनियनचे गीत विचारलं आहे. पर्याय 3 उत्तर आहे लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. हे आफ्रिकन युनियनचे गीत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मालदीव विषयी कोणते विधान योग्य आहे? मालदीव विषयी विचारलेलं आहे बघा. तर बघा मालदीव विषयी जे विधान दिलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला कोणते योग्य विधान निवडायचं आहे? तर या ठिकाणी योग्य विधान निवडायचं आहे. तर योग्य विधान दिलेलं आहेत. पर्याय 3 योग्य दिलेला आहे. तर बघा मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदिवीय वंशगटाची आहे. दुसरा आहे इस्लाम ह्या राज्याचा अधिकृत धर्म आहे. मालदीवचा अधिकृत धर्म मालदीव या देशाचा इस्लाम हा या राज्याचा अधिकृत धर्म आहे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. हे विधान बरोबर आहे. विधान चूक आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे हे चूक आहे. तर मालदीवची कोणती भाषा आहे तर हे आपल्याला शोधून ठेवायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? या ठिकाणी देण्यात आलेल्या तिन्ही साहित्यकृती ह्या जॉन फॉसे यांच्या आहेत. करंटमध्ये प्रश्न आहे. तर या ठिकाणी देण्यात आलेल्या तिन्ही त्यामध्ये बोस हाऊस, मेलानकोली वन, रोडाल्ड स्वाट हे ज्या साहित्यकृती आहेत ह्या जॉन फॉसे यांच्या आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 जेनिसिस इंटरनॅशनल या कंपनीसोबत भारताने म्हणजे भारतातील शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने करार केलेला आहे जेनिक्स इंटरनॅशनल या कंपनीसोबत. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या जोडीमध्ये शहराचे नाव आणि त्यात म्हणजे क्रिकेट क्रीडांगण दिलेलं आहे? तर योग्य जोड्या म्हणजे कोणत्या आहेत ते निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे या ठिकाणी 4 प्रश्न पण तयार होतात. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. क्रिकेट क्रीडांगण आणि शहर. तर ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरला आहे. होमरूल स्टेडियम इंदोर,
एम.एस. चिदंबरम स्टेडियम चेन्नई आणि एम. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोरला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते आहे? हे निधन वार्तामधून हा प्रश्न आहे. तर रामपूर सहसवान या घराण्यातील आहेत उस्ताद रशीद खान. त्यानंतरचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओर्नोडोही 2.0 योजना सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. लक्षात ठेवायचं. विशेष करून प्रश्न कोणत्या योजनावर विचारला जातो? महिला व बालकांसंदर्भातल्या योजना आहेत किंवा दारिद्र्य कमी किंवा ज्या जीवन आवश्यक गोष्टी संदर्भातल्या ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यावरच विशेष करून प्रश्न विचारला जातो. त्यामुळे इथं प्रश्न आहे की दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणतं म्हणजे ओर्नोडोही 2.0 ही योजना कोणी सुरू केली? तर आसाम राज्याने सुरू केली. लक्षात ठेवायचं. योजनेवर 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? हवाई कसरती करणाऱ्या म्हणजे जे संरक्षण दलाचे ह्या असतात त्यामधील आहे. तर सदैव सर्वोत्तम हे बोधवाक्य आहे. सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय? सदैव सर्वोत्तम. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतर जे प्रश्न आहे ते भारतीय राज्यघटनेवर सुरू होत आहेत. करंटवर 15 प्रश्न होते. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? 4 तरी प्रश्न आहेत जे कलम विचारलेले आहेत. ज्या महत्त्वपूर्ण IMP कलम आहेत, अनुच्छेद आहेत त्यावर आहे. अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे तर 168 हे कलम आहे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपाल. पर्याय क्रमांक 2 येते. म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर राज्यपाल येतो असे कमीत कमी 3 प्रश्न तरी आहे. त्यामुळे जे कंबाईन ग्रुप बी आणि सी आहे त्या एक्झामला म्हणजे राज्य विधिमंडळ आहे, राज्यपाल, मुख्यमंत्री ह्या गोष्टी करून ठेवणे महत्त्वाच्या आहे. त्यावर प्रश्न आहेत. महाधिवक्त्याची म्हणजे राज्यामध्ये काम कोण करतो? महाधिवक्ता. केंद्रामध्ये महान्यायवादी. त्यामुळे महाधिवक्ता, मुख्यमंत्री हे या ठिकाणी देण्यात आलेले पर्याय ज्यामध्ये राज्यपाल आहे, राज्य निर्वाचन आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग हे सगळे पर्याय व्यवस्थित करायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? द्विगृही विधिमंडळ असलेलं कोणतं राज्य आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपासंबंधातली तरतूद आहे? तर राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद ही कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? म्हणजेच परिशिष्टामध्ये आहे. तर 4थ्या परिशिष्टामध्ये आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, त्यामुळे पहिली अनुसूची, दुसरी आणि तिसरी अनुसूचीमध्ये काय आहे ते लक्षात ठेवायचं. पहिली अनुसूचीमध्ये भारत म्हणजे भारत हे राज्याचा संघ असेल असं म्हटलं आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये शायद वेतनमान वगैरे तिला माहीत नाही, पण तिसऱ्या अनुसूचीमध्ये राज्य निर्मिती वगैरे संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? तर संविधानिक दर्जा ग्रामसभेला प्राप्त झाला तर ते 73वी घटनादुरुस्ती होती. त्यामुळे लक्षात ठेवायच्या 73वी 74वी घटनादुरुस्ती व्यवस्थित करून ठेवायची. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संसदेबाबत कोणते विधान बरोबर आहे? तर या ठिकाणी देण्यात आलेले दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीय संसदेवर परंतु प्रश्न आलेला आहे. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. लक्षात ठेवायचं. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ह्या अमेरिकेच्या सिनेटच्या सदस्याप्रमाणे असते. म्हणजेच राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ जसा असतो तसाच अमेरिकेच्या सिनेटच्या सदस्यांचा सुद्धा असतो. हे आपल्याला माहीत होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं दोन्ही विधान बरोबर आहे म्हणून पर्याय 3 योग्य उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे? तर 154 नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे? पर्याय 2 राज्यपालाकडे आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे रिकाम्या जागाद्वारे होते? तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती हे राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर येईल. राज्याचे राज्यपालाद्वारे होते जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. आणि इतर न्यायाधीशाची नियुक्ती करताना राज्यपाल कोणाचा सल्ला घेत असतो? तर राज्य लोकसेवा आयोग आहे आणि जो जिल्हा न्यायाधीश म्हणजे न्यायाधीश आहेत यांचा सल्लासुद्धा विचारात घेत असते. तर याचे उत्तर पर्याय 4 दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये म्हणजेच कलमामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं म्हटलेलं आहे? प्रत्येक उच्च न्यायालय हे काय? तर अभिलेख न्यायालय. तर हे कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 अनुच्छेद 215 प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर ज्या इतर दुसऱ्या कलमा आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. जसं 216 मध्ये काय दिले आहे? तर उच्च न्यायालयाची संरचना दिलेली आहे. कलम 216 मध्ये उच्च न्यायालयाची संरचना आहे. कलम 215 मध्ये काय? तर अभिलेख न्यायालय. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट केलेलं आहे. तर कलम 217 मध्ये काय आहे? तर उच्च न्यायाधीशपदी नियुक्ती आणि त्याबाबतच्या म्हणजे शर्ती आहेत, ज्या सेवा शर्ती आहेत ते कलम 217 मध्ये दिलेले आहेत. तर 218 मध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधी काही तरतुदी उच्च न्यायालयांना लागू आहेत, हे कलम 218 मध्ये दिलेलं आहे. कलम 218 मध्ये काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या उच्च न्यायालयाला सुद्धा लागू आहेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुन्सी अय्यगार सूत्र कशाशी संबंधित आहे? जे मुन्सी अय्यगार सूत्र आहे ही भाषा समस्याशी संबंधित आहे. त्यामुळे लक्षात ठेवायच्या भाषेवर एक प्रश्न आहे. भाषेवर म्हणजे जो भाषा प्रकरण आहे तो अभिजात भाषा वगैरेचा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद आहे? निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोग. अनुच्छेद म्हणजे कलम. तर ते कोणतं आहे? तर 324 या कलमानुसार निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाची तरतूद आहे 324. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या? पहिल्या महिला भारतातील मुख्य निर्वाचन आयुक्त, निवडणूक आयुक्त म्हणता येईल. तर V.S. रमादेवी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, भारतातील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा आणि मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत? तर पंचायत राज्याशी संबंधित कलम आहे पर्याय क्रमांक 1 243 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 8 भाषा नमूद केलेले आहेत. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचे जो दुसरं विधान दिलेलं आहे ते विधान चूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येईल. तर का चूक आहे? तर यामध्ये म्हटलं आहे की कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला. तर ते नाही. कोकणी, नेपाळी आणि अजून एक तिसरी भाषा होती मणिपुरी, ते 71 म्हणजे 71व्या घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती जे 1992ला झाली तेव्हा म्हणजे समावेश करण्यात आला. त्यामुळे कारण इथं 92वी घटनादुरुस्ती आहे तर 92वी नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या भाषांचा समावेश 71वी घटनादुरुस्तीद्वारे 1992ला समावेश करण्यात आलेला 71वी घटनादुरुस्ती होती, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. तर मग नंतर दुसरं होते, मग 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला? तर त्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी हे ज्या भाषा आहेत यांचा समावेश 92व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. लक्षात ठेवायच्या, 92व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला? बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली.
लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेला आहे? तर ग्रामपंचायतीचे संघटन हे अनुच्छेद 40 मध्ये आहे, जे मार्गदर्शक तत्वामधील आहे. त्यानंतरचा प्रश्न हा सायन्सवर सुरू होत आहेत. तर ब्रांच या खालील धातूचा मिश्र धातू आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 1 दिलेले आहे. ब्रांच या म्हणजे ब्रांचमध्ये काय असतं तर बघा कॉपर आणि SN हे मिश्र धातू आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग म्हणून रिकामी जागा म्हणून केला जातो. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग काय म्हणून केला जात असतो? तर उत्प्रेरक म्हणून केला जात असतो. पर्याय 1 त्याचं उत्तर आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया. प्रश्न आहे की 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्माल्डिहाइडच्या 2 मोलपासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 4 ग्राम म्हणून दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे शैवाल वर्ग. तर यामध्ये एक जोडी माहीत आहे, तर त्याच्यावरून सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो. जसं हिरवे शैवाल कोणता आहे तर स्पायरोगायरा हे जर हिरवे शैवाल आहे तर चा 3 असणारा एकच पर्याय आहे. त्यामुळे उत्तर सॉल्व होत आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा हिरवे शैवाल कोणतं आहे तर स्पायरोगायरा हे हिरवे शैवाल आहे. तर तपकिरी शैवाल कोणते आहे तर जे पर्याय 1 म्हणजे सरगॅसम हे काय आहे तर तपकिरी शैवाल आहे. लाल शैवाल कोणते आहे तर प्लॉसीसायफोनिया हे लाल शैवाल आहे. तर जे बॉट्रिडियम हे काय आहे तर पिवळे शैवाल आहे. प्रश्न आलेला आहे. वनस्पतीचे वर्गीकरण वगैरे याच्यावर आहे तो. कोणाला फळं पिकवणारे संप्रेरक म्हणतात? हा PYQ आधीचे केलं असणार, तर हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व करता येईल. इथिलीन हा आहे फळं पिकवणारे संप्रेरक. त्यानंतर आहे वनस्पती रोग आणि रोगकारकाच्या योग्य जोड्या लावा असा हा प्रश्न आहे. तर या म्हणजे हळदीच्या पानावरील ठिपका म्हणजे कोणत्या रोगकारकामुळे होते तर टर्फिना मर्क्युलाइसमुळे होत असते. तर म्हणजे हळदीच्या म्हणजे एकच पर्याय दिसत आहे. यामध्ये डचा एक येणारा एकच पर्याय आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अशा पद्धतीने सुटत आहे. पर्याय 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे कोणती तरी एक जोडी माहीत असली तरी जोड्यांचे प्रश्न सॉल्व होत असतात. तर आपल्या इतर म्हणजे रोगकारक लक्षात ठेवावं लागेल. गव्हाची सुटी काजळी. तर हे पर्याय म्हणजे गव्हाची सुटी काजळी हे कोणत्या रोगकारकामुळे होत असते तर उस्टिलॅगो सेगेटम दिलेलं आहे. गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा हा फॅशिनिया ग्रॅमिनीसमुळे होते. तर भुईमुगाच्या पानावरील ठिपका हा सर्कोस्कोपरिडियम पर्सोनॅटममुळे होत असते. लक्षात ठेवायचं. सायन्स थोडं कठीण जातो, मला सायन्स तेवढं काही जमत नाही, त्यामुळे मी जास्त सॉल्व पण करत नाही मी. त्यानंतर हा प्रश्नसुद्धा म्हणजे सुटेल अशा पद्धतीचा आहे. सोलर PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, हे विधान बरोबर आहे. सोलर ओशोनिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, हे विधानसुद्धा बरोबर आहे. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो, हे विधान चूक आहे. त्यामुळे असं स्टेटमेंट असलेले विधान पर्याय 2 आहे. 2 विधान बरोबर आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा चूक, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया. दठ्ठ्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग तयार होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 1 अणुतरंग तयार होत असते.
त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय वर्णपटलामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर दृश्य म्हणजे विद्युत चुंबकीय वर्णपटलामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती असते 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. त्यानंतरचा प्रश्न बघा, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. 75. आयोगाने जी दुसरी आन्सर की आली त्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आधीच्या पहिल्या आन्सर कीच्या वेळेस याचं पहिलं उत्तर दिलेलं होतं आणि बरोबर, पण नंतर जी दुसरी आन्सर की आली त्यानुसार त्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. सस्तन प्राण्यांची लक्षणे, तर अंगावर केस असतात, त्यानंतर मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात. क आणि ड बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात हे विधान चूक आहे, त्यामुळे पर्याय 4 उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, पायशेष या वर्गामध्ये मासे मोडतात कारण, तर त्यांच्याबद्दलचे वर्णन आहे. तर पायशेष या वर्गामध्ये मासे का मोडतात त्याचे कारण आहे पर्याय क्रमांक 3, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असते. ते शीत रक्ती प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात हे विधान बरोबर आहे. त्यांना 3 कप्पे, हृदयाला 3 कप्पे असतात हे विधान चूक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, हायड्रा ही वनस्पती, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2, हिप्नोटॉक्सिन. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव आहे हिप्नोटॉक्सिन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस ही त्वचेच्या थरामध्ये दिले जातं? पर्याय 2 उत्तर आहे BCG ही लस काय आहे तर त्वचेच्या थरामध्ये दिली जात असते. तर त्यानंतर म्हणजे दुसऱ्या लस वगैरे आहेत त्या कशा दिल्या जातात ते पण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरणे जाणारी रंगीत कोडेड पिशवी कोणती? ते पिवळी पिशवी त्याचं योग्य उत्तर येते. तर त्यामुळे आपल्याला इतर जे लाल पिशवी, हो बेटा, लाल पिशवी, निळी पिशवी, पांढरी पिशवी आहे ते कोणत्या याच्यासाठी वापरले जाते ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे. जसं आपण काळी पिशवी हे घरगुती कचरासाठी घरगुती कचरा वापरण्यासाठी वापरतात. तशा पद्धतीने अजून ज्या पिशव्या आहेत त्या कशासाठी वापरल्या जातात ते लक्षात ठेवायला पाहिजे, पुढे येणाऱ्या एक्झामला उपयोगी ठरू शकते. तर आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3, क्लाशियोर म्हणजे सुजवटी किंवा झुरणी रोग म्हणतो. जर आयोगाने पहिला पर्याय दिला आहे की वातरोग, मधुमेह, तर जसं मराठीमध्ये दिलं तसं हे 2 पर्याय सुद्धा मराठीमध्ये दिलं असतं तर हा प्रश्न व्यवस्थित सुटला असता. क्लाशियोर कोर सायन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे इंग्रजीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे बघा, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत होते? तर क्लाशियोर कोर म्हणजे प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा हा आजार आहे. अजून दुसरा एक आजार आहे सुकटी, त्यालाच मॅरस्मस असं म्हटलं जातं. सुकटी किंवा सुकारोग असं सुद्धा म्हटलं जातं. ते प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. त्यानंतर आपल्या गणिताचे प्रश्न म्हणजे सुरू होत आहेत. तर बघा, 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील असा हा प्रश्न आहे. प्रश्न
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 तर हा कशा पद्धतीने सॉल्व करायचा तर बघा 1 मीटरसाठी एक मीटरसाठी 100 सेमी असते. एकूण फरशा म्हणजे सूत्र लिहायच्या एकूण फरशा बरोबर जागेचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ असं जर केलं तर तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर काढता येईल. तर बघा तर काय म्हटलं 1 मीटर इथं मीटरमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला ते सेमीमध्ये करायचे आहे. तर 1 मीटर म्हणजे 100 सेमी म्हणून जसं 18 मीटर लांब 18 मीटर लांब म्हणजे किती 1800 सेमी म्हणून 1800 गुणिला इकडं 1200 म्हणजे रुंदी लांबी गुणिला रुंदी मग त्यानंतर भागीला करायचा बाजूचा वर्ग तर ते त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काढता येईल. पर्याय 3 त्याचे योग्य उत्तर येथे गणितासाठी जे गणित स्पेशल यूट्यूब चॅनल आहे ते त्यावर बघायचं ते व्यवस्थित त्यामध्ये विश्लेषण करून सांगतील. मी फक्त प्रश्न वाचत आहे की कोणतं करायला पाहिजे त्यामुळे. तर त्यानंतर आहे ताशी 80 मीटर लांबीने 80 किमी वेगाने जाणारी 700 किमी लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदा ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 आहेत. तर आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं अंतर आपल्याला अंतर लांबी विचारली आहे तर मग अंतर बरोबर वेग गुणिला वेळ करून जर ठेवलं तर या ठिकाणी हे सॉल्व करून देण्यात आलेलं आहे. हे अशा पद्धतीने जर केलं तर ते बरोबर उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे की म्हणजे ये पासून काही प्रवास म्हणजे स्थानक ये पासून काही प्रवासासह एक रेलगाडी सुटते. 20 स्थानकावर 50% प्रवासी उतरतात आणि 25 नवीन चढतात. 80 स्थानकावर रेलगाडीत उपस्थित असल्यापैकी 40% प्रवासी उतरतात आणि 40 नवीन चढतात. आता रेलगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या म्हणजे स्थानक येवर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर प्रवासी स्थानक बीवर उतरले म्हणजे किती प्रवासी 20 स्थानकावर उतरले असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी म्हणजे तेवढं वेळ नाही आहे तेवढं म्हणजे व्यवस्थित सांगता येणार नाही. मग कशा पद्धतीने सॉल्व करायचा तर गट पाडायचा ये स्थानक बी स्थानक सी स्थानक आणि किती उतरले त्यांचं व्यवस्थित करता येईल. तर त्यानंतरचा प्रश्न आहे सोडवा म्हणून सनी. तर यामध्ये सूत्र वापरून सोडवायचं आहे. तर जे याचा वर्ग मायनस बीचा वर्ग हे जे सूत्र आहे आणि त्याचे विश्लेषण आहे त्यानुसार हा प्रश्न सॉल्व करायचा होता. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरंजनने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरंजन तेच काम किती दिवसामध्ये करेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पूर्ण काम किती आहे 80 दिवसाचे आहे. एक काम करायला त्याला किती तर 80 दिवस तर 10 दिवसाचे काम किती तर यानुसार जर काढला तर शिल्लक काम किती राहतात तर त्यानुसार हे प्रश्न सॉल्व होऊ शकते. तर लक्षात ठेवायचं काम काळ वेग आहे रेल्वे आहे हे व्यवस्थित टॉपिक करून ठेवायचे आहेत. वयोवारीवर हा प्रश्न आहे वरील प्रश्न आहे हा सुद्धा व्यवस्थित करून ठेवायचा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5 वर्षापूर्वी रेखा व नियांचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा निया आणि नीरज यांचे सरासरी वय 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती तर पर्याय 1 दिलेले आहे 31 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे पायचार्टवर आहे. पायचार्ट व्यवस्थित केलं तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सॉल्व करता येईल. तसा कठीण नाही आहे सोपा आहे कारण हा संपूर्ण जो पायचार्ट असतो हा किती म्हणजे संपूर्ण गोल हा कितीचा असतो तर 360 अंशाचा असतो. तर जर आपण हे या ठिकाणी सॉल्व करून दिलेलं आहे तर तशाच पद्धतीनं मोजलं तर आपल्याला सॉल्व करता येईल. पर्याय 2 उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न दिलेला आहे की अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली तर त्या व्यवहारामध्ये काय झाले असा हा प्रश्न आहे.
तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे, तर तो सॉल्व करूनच सुटणार आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला मी हे प्रश्न का वाचत आहे तर आपल्याला लक्षात येतो की कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. तर नफा तोटा हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करणे आहे. समीरने एकूण 360ला काही सफरचंद खरेदी केले, म्हणजे खरेदी विक्रीवर सुद्धा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 2 दिलेलं आहे. त्यानंतर आहे 150 ते 500 या संख्यामध्ये किती संख्यांना 11ने भाग जातो, अशा हा प्रश्न आहे. तर 11ने भाग जाणारी संख्या कोणती? तर आपल्याला जो संख्या टॉपिक दिलेला आहे, पहिला दुसरा टॉपिक आहे, तो व्यवस्थित आपल्याला करावा लागणार आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 32. भावाकडे जा. पर्याय 2 दिलेला आहे 32. त्यानंतरचा प्रश्न आहे की जर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणिला, भागिला म्हणजे प्लस आणि गुणिला म्हणजे भागाकार, तर हा प्रश्न आधीच्या PYQ मधून आहे. ह्या प्रश्नाचं म्हणजे हे जे स्टेटमेंट दिले यामध्ये चिन्हांचे म्हणजे ज्या पद्धतीने सूचना दिल्या त्यानंतर तसं फॉलो केलं तर हा प्रश्न सहज सुटते. पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेवर. जर एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये हे म्हणजे एवढं मोठं दिलेलं आहे, एवढं मी वाचत नाही, हे जे अल्फाबेट दिलेले आहेत, तर मग ह्या अल्फाबेटसाठी हे आलेलं आहे, तर ह्या अल्फाबेटसाठी काय येईल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे. तर हे व्यवस्थित क्रम लावला तर लक्षात येईल तुम्हाला. तर जसं आपण इथं यांना क्रम दिला 1 2 3 4 यांना सगळं असं सिरीज वाईज क्रम दिलं, तर या ठिकाणी 1 हा बी हा पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी बी कोणत्या क्रमांकावर आलेला आहे? तर जर बघितलं तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 7व्या क्रमांकावर बी आलेला आहे. म्हणजे हे असं क्रमांक या ठिकाणी लावायचे आहेत. या ठिकाणी ज्या क्रमांकावर इथले अल्फाबेट या ठिकाणी ज्या क्रमांकाने आलेले आहेत त्याचप्रमाणे इथले अल्फाबेट पुढे ह्या ठिकाणी असलेल्या क्रमासारखाच लावा लागेल. तर हा पर्याय 3 योग्य उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवितात, तर 18 मजूर 2 दिवसात म्हणजे किती बनवतील, असा हा प्रश्न आहे. तर हा तसा सोपा सोडवता येईल. तर 6 मजूर 4 दिवसात किती 9600 काम करतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती, अशा पद्धतीने म्हणजे मांडणी करून जर प्रश्न ह्या केला तर या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय 4 उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 34 किमी पर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. तर यामध्ये सुद्धा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं सूत्र वापरून हा उत्तर म्हणजे मिळवता येईल. या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 येत आहे. त्यानंतर आहे रोहन रामूचा मुलगा आहे, म्हणजे हा नातेसंबंधावरील प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 इथे मेवणी नातेसंबंध हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा आहे. त्यानंतर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, तर हे जर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येईल विज्ञानमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, तर बी याचे योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर निष्कर्षावर प्रश्न आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे की सर्व मोंगरा शेवंती आहे. सर्व मोंगरा काय आहेत? शेवंती आहेत. त्यानंतर सर्व शेवंती फुलं आहेत. सर्व शेवंती काय आहेत? फुलं. तर जर अशा पद्धतीने निष्कर्ष म्हणजे जर आकृती करून केलं तर पर्याय 4 येईल. आणि ब दोन्ही विधान चूक हा उत्तर निघत आहे त्या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे 98 आकृती दिलेली आहे. तर यामध्ये काय करायचे आहे? तर बघा, जी मूळ आकृती आहे, ही जी मूळ आकृती आहे हे एवढी आकृती, तर यामध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत. 12 त्रिकोण आहेत. तर 12 त्रिकोण 1 2 3 4 तर 12 गुणिले 4 12 चौक 48 म्हणजे 48 येणार, प्लस 4 गुणिले 3 म्हणजे 1 2 3 ह्या 3 जोड्या आहेत. त्यामुळे
जोड्यांची संख्या म्हणजे 48 + 4 × 3 असे जर केलं तर आपल्याला योग्य उत्तर येते 60. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा होता. त्यानंतर सिरीज दिलेली आहे, संख्यांची सिरीज. तर यामध्ये विषम संख्या प्लस केलेल्या आहेत. 3 + 3 6, 6 + 5 11, 11 + 7 केलं तर 18 येईल. तर 18 + 9, 18 + 9 जर केलं तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 4 27. त्यानंतर म्हणजे दिशेवर दिलेले आहे, अमर त्याच्या घरापासून म्हणजे इथं घर असेल तर तो पश्चिमेला 4 किमी जातो. पश्चिमेला 4 किमी. त्यानंतर तिथून तो 2 किमी उत्तरेला वळतो. तिथून बँकेतून उतरतो आणि नंतर तो पूर्वेकडे 4 किमी जातो. तर अंतर असेल म्हणजे अंतर असल्या भरतच्या घरी गेला तर तो त्या घर आणि त्यातील अंतर किती हे बघा. तर किती अंतर आहे तर 4 किमी. ह्या प्रश्न म्हणजे 4 किमी म्हणतात 2 किमी उत्तर येईल, कारण इथं 2 होतं त्यामुळे इथं 2 येईल. तर पर्याय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 2 किमी. अशा पद्धतीने आपण 2024ला कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेचा संपूर्ण पेपर आपण या ठिकाणी थोडं विश्लेषण केलेलं आहे. काही हे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, हे व्यवस्थित रीड करून घेतलेले आहेत, ज्यामुळे पुढील एक्झामला आपल्याला उपयोगी ठरू शकेल. म्हणजे कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा हे आपल्याला यातून समजत असते. त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. जे प्रश्न आयोग विचारत असतो ते टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचं आहे कंबाईन ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेसाठी. आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे म्हणजे काय एक्झाम होणार आहेत. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या एक्झाम आहेत. त्या वेळापत्र आयोगाने दिलेला आहे त्यानुसार. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आज हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.